तर आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आले की US टेरिफ नो मेजर इम्पॅक्ट ऑन फार्मा. तर ट्रम्प म्हणालेत की आता आम्ही तुमच्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सवर पण 25% टॅरिफ्स लावणार आहेत. त्याचा भारतीय कंपन्यांवर काहीच इफेक्ट झाला नाही किंवा तुमच्या स्टॉक प्राईजवर काहीच असं जाणवलं नाही की काही फरक पडतो. तर असं काय आहे त्याच्यात मेन इश्यू काय माहिती का, अमेरिकेत ज्या सगळ्या जेनेरिक औषधी विकल्या जातात ना त्यातले जवळपास 50% गोळ्या भारत प्रोव्हाइड करत आहे त्यांना. जेनेरिक म्हणजे माहिती तुम्हाला कमी किमतीत सेमी इन्ग्रेडियंट असणाऱ्या गोळ्या असतात. त्यामुळे त्या अमेरिकेत हेल्थकेअर थोडं अफोर्डेबल बनवतात. आपल्या भारतीय जाणाऱ्या गोळ्या ज्या 50-60% आहेत त्या जेनेरिक मेडिसिन भारतातून जाणार, त्याच्यावर जर तुम्ही टॅरिफ लावून त्याची जर वाढवणार असतात किंमत, तर अल्टिमेटली तुमच्या देशातले नागरिक सफर करतील. आणि ऑलरेडी ज्या भारतीय मेडिसिन आहेत त्या खूप स्वस्त आहेत, त्यामुळे टॅरिफ लावून त्याची किंमत जरी वाढवली तरी त्या कॉम्पिटेटिव्ह राहतील मार्केटमध्ये. तर ह्याच्यात लिहून आले सुदर्शन जैन जे सेक्रेटरी जनरल आहेत इंडियन फार्मा अलायन्सचे, Indian pharmaceutical industry plays a vital role in ensuring access to affordable, quality-assured medicines in US, supplying nearly 47% of generic medicine for American patients and contributing significantly to the country's healthcare savings. तर डबल विचार करणं गरजेचं की इंडियन फार्मास्युटिकलवर टेरिफ लावून काय साध्य करायचं अमेरिकेला, असं लिहून आले सगळ्या आर्टिकलमध्ये. आणि त्यामुळे भारतीय कंपन्याला काही एवढा काही इफेक्ट पडणार नाही. सध्या भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखलं जात आहे. आपण खूप जास्त प्रोडक्शन करतो मेडिसिन्स आणि एक्सपोर्ट पण खूप जास्त करतो. तर ह्या अभिमानाची गोष्ट आहे देशासाठी.